मित्रांनो आपल्याला या ठिकाणी आता उचले गाव लागले आणि ह्या गावातून आपल्याला हा राईट मारून आपल्याला सिद्धगड पाडा आणि तिथून आपण सुभेदार धबधब्याला आपण आता जाणार आहोत। मित्रांनो आपण उचले गावामध्ये आलेलो आहे आणि त्या गावातून आपल्याला राईट मारून आपण त्या सुभेदार धबधब्याकडे आपल्याला जायचं। मित्रांनो समोर पाहू शकतो आपण हा गोरखगड आणि त्याच्या बाजूला आहे तो मच्छिंद्रगड। त्याच्या तिथून आपल्याला जायचं आहे। मित्रांनो सुभेदार धबधब्याकडे जायला बाईक आपण घेऊ शकत नाही कारण की रस्ता खूप खराब आहे। आपण या ठिकाणी पार्किंगला गाडी लावू आणि तिथून आपण पुढे जाऊया। मित्रांनो आपल्याला या ठिकाणी एक ब्रिज लागतो। या ब्रिजला आपण ओलांडून आपल्याला सरळ आपण सुभेदार धबधब्याकडे आपण जातो। तर या ठिकाणी येण्यासाठी आपण उचल्या गावाहून आपल्याला हा रस्ता आहे, ह्या रस्त्याने आपल्याला सरळ आपण त्या सुभेदार धबधब्याकडे जाऊ शकतो। पण जर आपल्याला ओळखीच्या चिन्हासाठी आपण हा जो विजेचा खांबा आहे हा खांबाच्या रेंजमध्ये आपण सरळ गेलो तर आपण सरळ त्या धबधब्याजवळ आपण पोहोचतो। चला तर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी एक नदी लागलेली आहे आणि या नदीतून आपल्याला सिद्धगड पाड्याकडे आपल्याला जायचं। मित्रांनो या ठिकाणी आपल्याला छोटे छोटे ओढे लागतात, ते ओढ्यांना क्रॉस करून आपल्याला सरळ वरती आपल्याला सिद्धगड पाडा हे गाव लागेल आणि आपल्याला या समोर दिसते ते गाव, त्या गावातून आपल्याला सुभेदार धबधब्याकडे आपल्याला जायचं आहे। मित्रांनो आपल्याला ही सिद्धगड पाडा हे गाव लागले। वरच्या साईडला रस्ता आहे आपण पाहू शकतो, त्या रस्त्याने आपल्याला वरती सुभेदार धबधबा या ठिकाणी सिद्धगड पाडा हे गाव लागलं आणि ह्या गावातून आपल्याला सरळ ह्या वरती आपल्याला बघा ते पर्यटक येताना दिसतंय। मित्रांनो मागं आपण सिद्धगड पाडा गाव आहे आणि ह्या गावातून आपल्याला ह्या वाटेतून आपल्याला सरळ वरती जायचे आहे। समोर आपल्याला एक पठार लागेल आणि त्या पठारावरून आपण 5 मिनिटाच्या अंतरावर ते आपल्या सरदार धबधब्यावर आपण पोहोचू। मित्रांनो आपल्याला वाटे सिद्धगड पाडा हे गाव लागलं आणि त्या गावावरून आपण वरती येताना आपल्याला या पटांगणातून म्हणजे जे आता इथं सपाट मैदान आहे या सपाट मैदानातून आपल्याला पुढं धबधब्याकडे जायचं आहे। मोजून आता 5 मिनिटाच्या अंतरावर धबधबा आहे आणि ह्या रस्त्याने आपल्याला सरळ या सुभेदार धबधब्याला आता जायचं आहे। अशा प्रकारे मित्रांनो आपण सुभेदार वॉटरफॉल जर आपण पोहोचलेलो आहेत आणि तुम्ही बघू शकता तो आपल्या नजरेसमोर तो सुभेदार वॉटरफॉल आहे। मित्रांनो खूप ही
अडचणीचे असून आपण या ठिकाणी येताना आपल्याबरोबर कोणी ओळखीचं असेल, कोणी एखादं स्थानिक इथला असेल तर त्याच्याबरोबर आपण या ठिकाणी यावं. कारण की खूप रस्त्यानं आपल्याला येताना खूप विविध प्रकारच्या पायवाटा आपल्याला लागतात आणि हाच तो सुभेदार वॉटरफॉल तुमच्या नजरेसमोर. मित्रांनो, हे ठिकाण म्हणजे एकदम सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाण आहे. आपण या ठिकाणी सिद्धगड परिसरामध्ये आलो आहेत आणि गोरखगडाच्या पायथ्याशी आणि सिद्धगडाच्या पायथ्याशी असलेलं हे सुंदर निसर्गरम्य ठिकाण म्हणजेच सुभेदार वॉटरफॉल. आणि या ठिकाणी आता 15 ऑगस्टला आणि दर संडेला खूप मोठी इथं पर्यटकांची खूप गर्दी असते. मित्रांनो, आपण ज्या क्षणाचे आनंदाने आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आपल्यासमोर आलेला आहे आणि तो आपल्या नजरेसमोर दिसतोय तो सुभेदार धबधबा, द वॉटरफॉल ऑफ द सुभेदार. मित्रांनो, तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता तोच हा सुभेदार वॉटरफॉल. खूपच सुंदर असं हे पर्यटन ठिकाण असून या ठिकाणी आपण येताना नक्कीच काळजी घ्यावी. कारण की आपण येताना जंगल वाटेतून पायवाटेतून आपल्याला यावं लागतं आणि आपल्याला खूप या ठिकाणी विविध प्रकारच्या पायवाटा आपल्याला लागतात आणि ह्या पायवाटा आपल्याला नक्कीच आपल्याला त्या धबधब्यापर्यंत पोचवतील. किंवा आपण जर या ठिकाणी जर चुकलो तर नक्कीच आपण कुठेतरी या जंगलामध्ये आपण भटकून जाऊ. म्हणून मित्रांनो, या ठिकाणी येताना थोडं सावकाश, माहीत असेल तर आपण या रस्त्यानं या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करावा. मित्रांनो, आपण जो सुभेदार वॉटरफॉल पाहत आहे त्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला इथून या पायवाट्यानं आपल्याला 10 मिनटं त्या ठिकाणी जायला लागतील. आणि आपल्याला इथून आपण पाहू शकतो मित्रांनो, भरपूर असं खूप मोठ्या प्रवाहात त्या पाण्याचा प्रवाह असल्याकारणाने आपण तिथं काही जाणार नाहीत. पण आपण इथून हा ड्रोन शॉटने आपण त्या धबधब्याला आपण कॅच करण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, खूप सुंदर असं निसर्गरम्य ठिकाण आहे आणि या ठिकाणी आपल्याला येताना एक सिद्धगड म्हणून एक गाव लागतं, छोटा सिद्धगड पाडा. त्या गावातून आपल्याला 10 मिनटाचा अंतरावर आपण या ठिकाणी येऊ शकता. खूप सुंदर असं निसर्गरम्य ठिकाण आणि खूप सुंदर असं हे या ठिकाणचं वातावरण आपल्याला पाहायला भेटतं. अशा प्रकारे मित्रांनो आपण या ठिकाणी मस्तपैकी ड्रोन शॉट घेतलेत आणि सुंदर असं आपण निसर्गरम्य दृश्य आपण आपल्या ड्रोनमध्ये कैद केलं आहे. आता आपण परतीच्या प्रवासाला लागलो आहे. या ठिकाणी आपल्याला इथले स्थानिक काका भेटलेत. आपण त्यांना विचारूया की इथलं नेमकं वातावरण कसं असतं. सिद्धगड परिसरामध्ये भरपूर पर्यटक येतात. आम्ही धंदा करतो, मकाची कणसं विकण्यासाठी आम्ही धंदा करतो. आम्ही सिद्धगड गावचे रहिवासी आहेत आणि ह्या सिद्धगड गावचं म्हटलं तर मोठा इतिहास आहे. सिद्धगड गावामध्ये भरपूर पर्यटक भरपूर येतात आणि आनंद लुटतात. या सुभेदार धबधब्याचा सुद्धा मोठा आनंद लुटतात. या सुभेदार धबधब्यावर फक्त रविवारी आणि शनिवारी खूप गर्दी असते. खूप मंडळी पर्यटक येऊन त्याचा आनंद लुटतात.